नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा. RTO विषयी माहिती असते. आता ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे आणि प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ ऐकत राहा, त्यातून तुम्हाला माहितीच मिळणार आहे. तर आता ऑनलाईन संगणकाद्वारे ऑनलाईननं आपली वाहनं ब्लॉक होतात. आता नेमकं ब्लॉक म्हणजे काय आहे? जर तुम्ही एक 5 फाईन वाहतूकवाल्यांचे भरले नाही तर ते ऑनलाईननं RTOना मेल जाते आणि ते वाहन RTO अधिकारी ब्लॉक करतात. जर RTOवाल्यांनी गाडी पकडली तर ते मेमो देतात. तुम्हाला 7 दिवसाच्या आत तो मेमो तिथं जाऊन सोडवायचा असतो, जे काही तुमची कारवाई आहे ती. पण तो मेमो डायरेक्ट ऑनलाईनला तिथं दुसऱ्या दिवशी चढला जातो, तुमचे फाईन वगैरे हे सगळे. जर तुम्ही कुठल्या गुन्ह्यात घावला असेल तर पोलीसवालीसुद्धा ते केस दर्ज करतात RTOना पत्र पाठवून. हेही लक्षात ठेवा. आता नेमकी ब्लॉक झाल्यानंतर म्हणजे काय, पूर्वी वाहनं ताब्यात घ्यायची ती कुठल्याही अथॉरिटीन, मग तिथं गाडी नेली की तिथं ती तुम्ही सोडवीपर्यंत 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2-2 महिने त्या गाड्या सुटायच्या नाही. आता ऑनलाईनद्वारे ह्या तुमच्या गाड्या ब्लॉक केलेल्या असतात, म्हणजे ती तुमच्यावर गुन्हा आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. ती प्रवासासाठी, प्रवासी वाहतुकीसाठी तुम्ही वापरू शकत नाही, की तुम्हाला ते लवकरच ते मिटवायचं आहे ताबडतोब 7 दिवसाच्या. आता लायसन जर तुमचे हवालदारांनी पकडले किंवा काही झालं तर हवालदार लोक सुद्धा ते लायसनसुद्धा तुमचं ब्लॉक केलं जातं. RTOवालेही ब्लॉक करू शकतात, तेही ब्लॉक करतात आणि मग पुन्हा 3 महिन्यासाठी सस्पेंड बी केलं जातं. तुम्ही ज्यावेळेला वाहतूक विभागानं लायसन जर ब्लॉक केलं असेल किंवा वाहतूक विभागानं तुमचं वाहन ब्लॉक केलं असेल तर प्रथम तुम्हाला वाहतूक विभागाकडं ती सर्व त्यांची प्रोसिजर करून ब्लॉक काढण्यासाठी वाहतूक विभागाची NOC घ्यावी लागते. त्यांचा जो काय फाईन वगैरे जे काय आहे ते भरून आणि मग तुम्ही कुठल्या RTOनं गाडी ब्लॉक केलेली आहे तिथं जाऊन तुम्हाला तिथं ती तुमचं मिटवावं लागतं आणि मग ब्लॉक तो निघतो. हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. ही ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि जे दंडाची रक्कम असते तिथं ब्लॉक करतेवेळी किंवा वाहतूक विभागाने ही संपूर्ण ऑनलाईननं पैसे भरायचे असतात. परंतु आता आपण म्हणतो की आमच्या गाड्या ब्लॉक नाहीत, पण वस्तुस्थिती आजची अशी आहे की सर्वसाधारणपणे आत्ता 10 ते 12% वाहनं ही ब्लॉक आहेत. म्हणजे RTOच्या खटला विभागात तुम्ही कुठेही जावा, लाईनच लागलेली असते. आणि हे स्वतः जर तुम्ही काम केलं तर तुमचा शासनाच्या फीमध्ये जो काही शासनाचा दंड आहे तो भरूनच तुम्हाला ते मिळतं. परंतु वाहनवाला कधीसुद्धा डायरेक्ट त्या खिडकीवरती जात नाही किंवा काम करत नाही. 2 ते 3 तासातच तुमचा तो मेमो मिटतो. तुमची जर तिथं तयारी असेल, सगळ्या तयारीनिशी गेला, तुमचे जाताना वाहनाचे सगळे पेपर घेऊन जायचं, तिथं मेमो काढायचा खटला विभागात. मग 1-2 साहेबांच्या सह्या घ्याव्या लागतात, अप्रूव्हल करावा लागतो, तो लिहून देतात. कॅम्प्युटरमध्ये तुमचा OTP दिला जातो, तुम्ही ऑनलाईननं पैसे भरायचे आणि मग पुन्हा तीच रशीद जमा केली की तुमचं ते ऑनलाईनला ब्लॉक केलेली गाडी ही निघते. हे लक्षात ठेवा. पण वाहनवाला काय करतो आहे, तिकडे दलालांच्याकडे जातो आणि तो दलाल तुमचे 4,000 रुपये त्याच्यात खातो. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. जर तुम्हाला तिथं 10,000 भरावं लागत असतील तर हे जवळजवळ 15,000 16,000 रुपयेची वाट लावतात. म्हणजे आणि पुन्हा तुम्हाला सांगतात मी सेटिंग केलं. ह्याच्यात काहीसुद्धा सेटिंग होत नाही. ऑनलाईनला फाईन असतो, तोच तुम्हाला भरायचा असतो. थोडं तुम्हाला तिथं जाताना आपल्या वाहनाचे पेपर घेऊन जायचं आणि आपला मेमो तुम्ही काढू शकता. तुमच्या मोबाईल ॲपवरनं पैसे घेऊन जावा. तुमचं बँकेचं खातं असते, खात्यात पैसे ठेवा, तिथं जावा. सगळं कारण ऑनलाईननं पैसे भरायचे. तुमची तात्काळ प्रक्रिया होते. पण तुम्ही जर तो माझी गाडी ब्लॉक आहे, ब्लॉक काढा म्हणून तुम्ही कोणाकडे जरी पेपर दिले तर तुम्हाला 4-5 हजार रुपयाला टोपी लावली जाते. हे कुणीही विसरू नका. स्वतःची कामं स्वतः करा. आता प्रत्येकानं आपली गाडी ब्लॉक आहे का नाही, लायसन ब्लॉक आहे का नाही, हे जर तुम्ही बघायचं म्हणलं तर परिवहन ॲप जे आहे त्या ॲपवरनं तुम्ही तुमच्या वाहनाचं स्टेटस बघू शकता. तुमची गाडी ब्लॉक असेल तर रेड अक्षरात ब्लॉक म्हणून लिहिलेलं असतं आणि वाहनं ब्लॉक होतात.
ऑनलाईनला सगळे दंड जुडलेले आहेत, हेही कोणी विसरू नका. प्रत्येकानं आपापले वाहनाचे पेपर अपडेट ठेवा. जर तुमचे वाहतूक विभागाचे जर सलग 5-6 फाईन असतील तर गाडी ब्लॉक होते. कुणाचे 5-6 फाईन असतील तर त्यातले 50% तुम्ही भरू शकता. वाहतूक अधिकारी घेतात ऑनलाईननं, कुठेही घेतात ते, असं काहीसुद्धा नाही. पण जर 5 ते 6 तुमच्याकडे जर फाईन असतील तर तुमची गाडी ब्लॉक होते. आणि मग ते रिक्षावाला तर काय सरळ म्हणतो, काय आहे बघूला हवालदार पकडेल तवा आणि काय होईल तवा. मग ज्यावेळी तुमचं काम नडतं त्यावेळी तुम्ही 4 दिवस 8 दिवस चक्रा मारत बसता. ही साधी सोपी प्रक्रिया आहे. गाडी जरी ब्लॉक असली तरी तुम्ही काढू शकता. RTOच्या खटला विभागात जायचं, पुन्हा कुठल्या विभागानं गाडी ही केलेली आहे ते सांगतात, सरळ तिथं लिहून देतात. असं काय नाही, कॉपीसुद्धा काढून देतात. ह्या विभागानं गाडी समजा वाहतूक विभागानं केलेली आहे, मुंबईतली गाडी आहे समजा, एखादी रिक्षा मुंबईतली आहे आणि मीरा रोड वाहतूक विभागानं ही जाम केलेली आहे, गाडी ब्लॉक केलेली आहे, किंवा कुठल्याही विरार वाहतूक विभागानं केलेले आहे, किंवा ठाण्यानं केलेले, किंवा मुंबईतल्या वाहतूक विभागानं केलेले, किंवा पोलिसवाल्यांनी केलेले, ते त्याच्यावरती स्पष्ट तुम्हाला लिहून देतात. हा तुमचा मेमो क्रमांक आहे, ह्या कारणामुळं गाडी ब्लॉक झालेली आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि NOC घेऊन या. साधी सोपी प्रक्रिया आहे. आणि जर त्याच RTOनं ब्लॉक केली असेल, म्हणजे जिथं समजा आता बोरोली RTOमध्ये आपली गाडी नोंद आहे आणि बोरोली RTOनंच ब्लॉक केलेली आहे, तर ते बोरोली RTO तुम्हाला सांगणार अशा कारणासाठी केलं आहे बघा, हे एवढा फाईन दिसतो आहे, तुम्ही भरा. स्वतःची कामं स्वतः करा. वाहनं ब्लॉक होतात, वाहनाची पेपर अपडेट ठेवा. परिवहन ॲपचा वापर करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.